आता असंच विचारते, हा उमेदवार बरा आहे का? आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते, तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही? मग फॉर्म भरू ना? निवडून देणारच का? कुणा कुणाला निवडून द्यायचं बरं? हात वर करा बरं. मी राम कुलकर्णी, चक्कर येईल इकडे या मंचावर. एवढं उन्हात उभं राहून जमणार नाही. हे पहा, मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा प्रत्येक माणूस, ज्याला उमेदवारी काय म्हणतात तो दसांना, त्याला आढावा काय म्हणतात? आडसकर साहेब, तुम्ही दिलंच नाही मला कधी. अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला. बायोडेटा बनवतो, बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहित नाही मला. एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात, ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा, आम्हाला उमेदवारी द्या. या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस, सुरेश अण्णा धस असतील, रमेश रावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषदमध्ये असतील, आमचे आरटी जिजा असतील, मागे असल्यामुळे दिसले नाही, धोंडे साहेब असतील, केशवदादा असतील, गोरक्षदादा असतील, सगळेच असतील. राजेंद्र मस्के तेव्हा नव्हते, म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे, तेव्हा पण ते असतील. आमचे गलांडे दिसायलेत, सगळेच हे लोकांनी, आमचे डॉक्टर साहेब असतील, ह्यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितलं नव्हतं. मागितलं होतं का? परत त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही धारूरचे नगराध्यक्ष. तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्याबरोबर होते, जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष होते. तेव्हा सुरेश अण्णा धस हे जिल्हा परिषदमध्ये होते. मग तिथून ते आमदार झाले, मग आमच्याबरोबर 3 टर्म होते, मग गेले, मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते. साहेबांच्या बरोबर त्यांचं एक वेगळा स्नेह, एक प्रेमाचं नातं होतं. या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी, जिजा सुद्धा आमच्या मोह्याचे पण आजलगावला जाऊन लढवलं, आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही. मुंडे साहेब म्हणायचे, मला तुला हे बनवायचंय. तसंच एक दिवशी मला म्हणले, पंकजा तुला विधानसभा परळी लढायची आहे. बाबरी तूच का ते बांधून एवढा? मला म्हणले विधानसभा लढवायची आहे. मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही, मला कशामुळे बरं विधानसभा? मला म्हणले टीव्ही लाव, तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना, आता माझं नाक कापलं जाईल, तुला लढावंच लागेल. तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे, तेव्हा तुम्ही काय मीच बारके होते, विजूभाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही. तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांना एवढ्या कष्टाने, आम्ही कोणीच आमदार आमच्या बाजूनी नव्हता, कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूनी नव्हतं, तर मुंडे साहेब निवडून आले. आणि 17व्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले. म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता. लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी. आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं, तर तेव्हाच्या राष्ट्रवादीने, की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही. आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती. म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं. प्रीतमताई बिचाऱ्या डॉक्टर, कधी राजकारणाशी संबंध नाही आला, पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं. बघा मी पराक्रमी आहे, आणि प्रीतमताई परिक्रमा करणार आहेत. त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही. मी पराक्रम करू शकते. माझ्या एका सहीने, माझ्या एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना पैसे मिळू शकते. तो आता हे आमचे गोरख दादा, एक सगळे पोरं आमचे, तिडके बिडके आमचे सगळेच, हे राणा डोईपुढे तिकडे उभा आहे, त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक, काही ऊसतोड कामगारांचं काय, ऊसतोड कामगारांचं काय मिळालं, मी एका निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांना पैसे देऊ शकते. मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा पीक विमा देऊ शकते. पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही, मी लग्नांना जाऊ शकत नाही, मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही, मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला, दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही. माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रीतमताई. आज मी पुण्यावरनं निघाले,
पुण्यावरनं माझे सहकारी, माझा युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ, त्यांना तिकीट मिळालं. मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. मग नगर जिल्ह्यामध्ये आले, आमचे बाबूरावजी पाचरनेंच्या घरी गेले, त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आले. सुजय विखे पाटील इथले उमेदवार नगरचे, ते सुद्धा आले माझ्याबरोबर, त्यांना शुभेच्छा दिली. आज सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहोळ असतील, बाबूराव पाचरने असतील, मोनिका राजे असेल, सुजय विखे असतील, या सगळ्यांकडे करत करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये आले. आणि हे सगळं मी बघत होते. या सगळ्यांना भेटून मी येत होते. मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायले होते. युट्यूबवर काय 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 बातम्या चालल्या. पंकजाताईंना कोण धक्का देणार, पंकजाताईंना कोण धोका देणार, पंकजाताईंना कोणाला पंकजाताईंसमोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार. मला मीडियाने विचारलं की कसं होईल, कसे समीकरण होतील, तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे, तमुक येणार आहे, या जातीचा येणार आहे, त्या धर्माचा येणार आहे. मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे, मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही. आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही. नाही तर 40 वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी ही बहादूर जनता राहिली नसते. मला लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती. का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते. पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं, अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता. ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत. आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत. त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनेच निर्णय घेणार आहे. आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही. माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार. हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले. मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे. मी एकदम छान वातावरण आहे. जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं. काय नवीन घडलं रे? काय नवीन घडले? राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत, भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत. काय नवीन घडलंय? या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे. मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही, तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची, आम्हाला पाडण्याची. बरोबर आहे. मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले, मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं संपलं, आता ताईचं दुकान बंद झालं. तर विरोधकांना असं वाटत होतं ताई संपल्या संपल्या संपल्या, पण संपत नसतं. कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात. पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर उभी आहे नतमस्तक होऊन, मी हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे. सकाळी मोहोळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून. त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहेत. तर मग या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्कानी? दहसांना, हडसकरांना, राठी देशमुखांना, कुंडलिक खांडेंना का नाही मागू मी आशीर्वाद? जर या राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील, त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो, गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो. माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्मानी जातीचे लोक असतात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते, माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं, माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं? या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत. आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय, लोकशाहीने निर्णय घ्यायचा आहे. मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत. माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही, कधी जातीभेद केला नाही. आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दहसांना दोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय. सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे, कोणते समाज आहेत? सांगा बरं पंकजा मुंडेला किती मतं मिळलेत? मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिलाय. कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते. मी कोणत्या नेत्याची सावली नाही, मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे. आणि निर्णय आहेच, लोकांवर अन्याय झालाच आहे, लोकांच्या मागण्या योग्यच आहेत. मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे.
आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका, माझ्या गोपीनाथ मुंडे, माझा नेता, माझा पिता, माझा देवता, त्यांनी भगवान गणावरून सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी, गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही. कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल. बांधवांनो, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे. हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या अश्रू पुरण्याचा धर्म माझा आहे. या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती, मग तो पिवळा असेल, धनगर समाजाचं पिवळं वादळ असेल, मग ते मला बलुतेदार असतील, मग ते माळी समाज असेल, या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्याबरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे. अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं होते, आपल्याला धावून आले पाहिजे, ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे. देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे का तुमच्या मनात? कोण होणार आहे? आणि मग दुसरं कोण काय करणार आहे? कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही. कधीच जातीपातीच्या मंचावर मी गेले का? कधीच गेले नाही. पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही. लहान पोरे 4 समजत नाही, बिचारे भावना विवश झालेत, त्यांच्या अडचणी आहे, घरी गरिबी आहे, आई बिचारी काबाड कष्ट करते, वडिलांचं भविष्य असं आहे, कोणी आजारी आहे, त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं, त्यांनी का नाही मागावं? जरूर त्यांनी मागावं. का नाही त्यांना द्यावं? जरूर त्यांना द्यावं. पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला? आहे का कोणी? आत्ता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांधलेलो. दस आहे, दोंडे, आडसकर आहे, कुंडलिक खांडे, आरटी देशमुख आहे, नमिता मुंडे आहे, प्रीतम ताई आहेत, आमचे कोण कोण आहेत बाबा, राजेंद्र मस्के आहेत, गोरक्ष दादा आहेत, केशव दादा आहेत, विजू भाऊ आहेत, सगळे आहेत ना. या सगळ्या रंगांना एक करायचंय आपल्याला. या जिल्ह्यात शांती पाहिजे. मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट? मग तुम्हाला विमा पाहिजे का? विमा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे, बरोबर ना? तसली सवय लावली मी तुम्हाला. तर ते जर मिळायचं असेल तर इथून काम करणाऱ्याची गरज आहे, इथून पोटातून, आपल्या अंतरात्म्यातून. आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते. तसं काम करण्याचं मी वचन देते. जा गावागावामध्ये, जा गावागावामध्ये जा, सगळ्या जाती धर्मामध्ये जा. जायला बंदी नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे. पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत, विधानसभाही होणार आहेत, मग पुन्हा जिल्हा परिषदही होणार आहेत, ग्रामपंचायती होणार आहेत. मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमचं आपल्याला या जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही. माझं स्टेटमेंट ऐका. कोणीतरी हे कारस्थान करतंय, कोणाला तरी ह्या समाजांमधलं सौख्य, समाजांमधली एकजीवता ही सहन होत नाहीये. आणि असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही. मी सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते. सन्मान करून, प्रत्येकाला सन्मानाने बोलून, सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडीन. हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते. त्याग मी केला. मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती, आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार. माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं, याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं, काय काम तिने केलं नव्हतं. अहो, कोविड मध्ये हे लेकरू पूर्ण पीपीई किट घालून प्रत्येक वॉर्डामध्ये गेला. एवढा कोविड झाला, जीवात तिच्या जीवनावर बेतलं तरी ती गेली. मी गेले नाही. माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला, त्याला मला लोक म्हणले जाऊ नका, गावानी म्हणले नका जाऊ, पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार. अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण. आणि तेव्हा जेव्हा कोविडमध्ये मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होतं तेव्हा मी त्यांच्या माणसाला जात नव्हती, विचारले. मी त्याला वाचवलंय, त्याला रेमडेसिवीर दिलंय, त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय, त्याला ॲम्ब्युलन्स दिली आहे. असे काम आम्ही केलेत. आता परवा प्रीतमताई माझ्यावर गाडीत होत्या, कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला, 5 मुलं जागच्या जागी ठार झाले. आम्ही त्यांचे आडनाव नाही विचारले रे, कधीच नाही. मग का असा प्रचार होतोय आज? असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्यासाठी चुकीचं आहे.
ह्या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीचं आहे. इथे आम्ही राख सावडायला एकत्र जातो, इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो, इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो. कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत. मला एवढंच म्हणायचंय, गावागावात काही पोरं बिचारे थांबलेत, तुम्हाला अडवायलेत, प्रेमाने बोला. काही नाही, ते जोरात ओरडायलेत, तुम्ही हळू बोला. ते चिडून बोलायलेत, तुम्ही नम्रपणे बोला. ते रागावून बोलायलेत, आक्रोशाने बोलायलेत, तर तुम्ही प्रेमाने बोलवा. ते जर हात उगारलेत तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलंसं करा, शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या. माझ्याबरोबर आता राष्ट्रवादी पण आहे, शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे, माझ्याबरोबर आठवले साहेबांची रिपाई पण आहे, महादेव जानकर साहेब पण आहेत. आता मी तेपर्यंत चर्चा रोज भाषणं काही व्हायला तरी माझ्या मते आहेत.